मित्रांनो, हिवाळा सुरू झालाय. आपण आपल्या बाळाची काळजी व्यवस्थित घेत आहात ना? ध्यानात ठेवा, लहान मुलांमध्ये स्वेटर जॅकेट कधीही डायरेक्ट अंगावर घालू नये. त्यांना मल्टिपल लेयर्समध्ये कपडे घालावे. ज्यावेळी तुम्ही मल्टिपल लेयर्समध्ये कपडे घालता, 2 लेयर्सच्या मध्ये जी गरम हवा ट्रॅप होते, त्याच्यामुळे आपलं बाळ उबदार राहतं. आणि सगळ्यात जो आतला लेयर असतो तो सॉफ्ट आणि कॉटनच्या कपड्यांचा असला पाहिजे. ध्यानात ठेवा, आपल्याला आपलं बाळ उबदार ठेवायचं आहे. त्याला फार गरम होईल किंवा घामाघूम होईल असं नाही ठेवायचं. तर किती लेयर घालावे? जेवढे लेयर्स आई वडील घालतायत त्याच्यापेक्षा 1 लेयर बाळाने जास्त घातला पाहिजे. आपण आपल्या बाळास रोज आंघोळ घालू शकतो, पण ती हिवाळ्यामध्ये थोडी उशिरा म्हणजे 10-11 वाजेनंतर घातली पाहिजे. आणि ती आंघोळ साधारणतः 5 ते 7 मिनिटांमध्ये आवरण्याचा प्रयत्न करा. आंघोळ घालताना कोमट पाण्याचा वापर करा. फार गरम किंवा कडक पाणी वापरू नये, कारण की लहान बाळांची त्वचा नाजूक असल्यामुळे ती ड्राय होऊ शकते. आणि आंघोळ करताना डिटर्जंट, साबण यांचा वापर अतिशय मिनिमम करा. आंघोळ झाल्यानंतर 3 मिनिटांच्या आत आपल्या बाळाला संपूर्ण शरीरावर भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चरायझर लावलं गेलं पाहिजे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या बाळाला 15 ते 20 मिनिटं बाहेर सूर्यप्रकाशात बसू द्या, जेणेकरून त्याला नॅचरली व्हिटॅमिन डी मिळेल. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये RSV, इन्फ्लुएन्झा अशा व्हायरसेसमुळे सर्दी खोकला होण्याचा धोका फार जास्त असतो. विशेषतः ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे अशा मुलांना जास्त. त्याच्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरा आणि आजच आपल्या बालरोग तज्ज्ञांकडे जाऊन इन्फ्लुएन्झा वॅक्सिन म्हणजेच फ्लू शॉट देऊन घ्या. धन्यवाद.